उद्धव ठाकरेंकडे पक्ष नसल्यानं व्हीआयपी आमंत्रण नाही असं गिरीश महाजन म्हणतायत आणि उद्धव ठाकरेंवर टीका करतायत। आमदार राहिले नसल्यानं राम मंदिराचं आमंत्रण नाही असं गिरीश महाजनांचं म्हणणं आहे। महाराष्ट्राची जनता राऊतांना सुद्धा कंटाळली आहे अशा शब्दात गिरीश महाजनांनी खासदार संजय राऊतांवर टीका केली आहे। तोंडात येईल ते बोलायचं, वाटेल तसं बेछूट बोलायचं, हा त्यांचा धंदा आहे, ही त्यांची सवय आहे। आणि ते म्हणता उद्धवजींना का बोलवलं नाही। मी त्यांना ते सांगितलं की बाबा तुमचा आता पक्ष राहिलेला नाही, तुम्ही कुठल्या पक्षाचे अध्यक्ष राहिलेले नाही, जे राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षांना त्यांनी बोलवलेलं आहे, निमंत्रण दिलेलं आहे, म्हणून व्हीआयपी लोकांनाच त्या ठिकाणी बोलवलेलं आहे। तुमचा पक्ष नाही, तुमच्या मागे 7-8 आमदार राहिलेले नाही, तुमच्या मागे 3-4 खासदार राहिलेले नाहीत, तुमचा पक्ष तुमच्याकडून गेला एकनाथजींकडे, तुमचं चिन्ह तुमच्याकडून गेलेलं आहे आणि तुम्ही काय अपेक्षा करता की आम्ही व्हीआयपी आम्ही खूप मोठे राजकारणी आहोत। पण म्हणून मला असं वाटतं की स्वतःबद्दल गैरसमज असू शकतात, पण म्हणून केंद्र सरकारला तुम्ही त्याबद्दल बोलू नका। संजय राऊतांच्या डोक्याची किती कीव करावी मला कळत नाही। या माणसाचं काय करावं म्हणजे या सगळ्या राज्यालाच प्रश्न पडलेला आहे। व्हर्बल डायरिया झाल्यासारखं सगळ्यापासून बडबड 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 सगळं उकत राहतो। काय काय बोलावं यांच्याबद्दल आता मी? आता असे नवनवीन शोध हे तेच लावतात, डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर चांगला, त्याची ट्रीटमेंट घ्या, म्हणजे हे सगळं त्यांच्या डोक्यातूनच निघू शकतं। आणि म्हणून मला फार त्यांच्यावर बोलण्याची गरज नाही, परंतु सकाळपासून काहीतरी बोलायचं असेल त्यांना, मग त्यांना आमचे राणे साहेब उत्तर देतात, छोटे राणे ते आपण बघतात दररोज। पण लोकांची त्यांच्यामुळे मला असं वाटतं राऊतांमुळे एक प्रकारची करमणूकच चाललेली आहे, पण त्या करमणुकीला लोक आता कंटाळलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।